आपल्यासोबत मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंगाप्पा बारणे आहेत. आप्पा, आज तुमच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होते. आजची सभा ही विजयाची सभा असेल का? मोदीजी देशामध्ये ज्या ज्या लोकसभा क्षेत्रामध्ये सभा घेतात, लक्ष आहे 400 पारचं. मला खात्री आहे पुणे रिजनमध्ये, पुणे क्षेत्रामध्ये 4 लोकसभा क्षेत्रामध्ये मोदीजींची आज सभा आहे. नक्कीच याचा फायदा येणाऱ्या लोकसभेच्या वोटिंगला होईल. मतदाता तर यामध्ये मतदाताचा विश्वास आहे, पण कार्यकर्त्यामध्ये एक जोश भरण्याचं काम सभेच्या माध्यमातून होईल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देशामध्ये एक निश्चित लक्ष राखण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं निश्चित लक्ष राखण्यासाठी याची मदत होईल. दिवसेंदिवस मोदींच्या सभा ज्या आहेत त्या लोकसभा मतदारसंघामध्ये होत आहेत. त्यावरती काल संजय राऊत पुण्यामध्ये बोलताना असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्रावरती चाल करून येत आहेत आणि मोदींच्या अंगामध्ये औरंगजेब जो आहे तो संचारलेला आहे. ज्या पद्धतीनं त्या बोलत आहेत, टीका करत आहेत, त्याच्यावरती हे संजय राऊत म्हणतात. संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं की मोदींच्या अंगामध्ये औरंगजेब संचारला आहे, तुम्हाला काय वाटतं? संजयजी राऊत यांचं खरं तर बोलणं कुणी एवढं सिरियसली घेत नाही. गेले अनेक दिवस ते फक्त बोलतात, निवडणुका झाल्या की ते गप्प बसतील. तुमची ही निवडणूक जी आहे ती धनुष्यबाणाच्या चिन्हावरती, म्हणजे 2 शिवसेना झाल्या. आता तुमच्या समोर दुसऱ्या शिवसेनेचं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान तुमच्यासमोर असणार आहे. मावळ लोकसभेमध्ये धनुष्यबाण चालेल की मशाल? बघा, मी कामाच्या जीवावरती, लोकसंपर्काच्या जीवावरती निवडणूक लढवतो. ही माझी पहिली निवडणूक नाही. लोकसभेच्या 3ऱ्या निवडणुकीला मी सामोरं जातो आहे आणि मला विश्वास आहे मतदाता हा माझ्या कामावरती नक्कीच विश्वास ठेवून मला मतदान करेल. समोर कोण आहे याहीपेक्षा मी काम केलेले, लोकांमध्ये राहिलेले आणि मतदार त्या विश्वासाला पात्र ठरून येणाऱ्या कालावधीमध्ये मतदान करेल. आपण मात्र तुमच्या शिवसेनेवरती सातत्यानं टीका केली जाते, आरोप केला जातो की भाजपच्या यंत्रणांच्या चौकशीला घाबरून शिवसेना फोडली गेली किंवा पक्षाचं चिन्ह जे आहे ते चोरण्यात आलं. उद्धव ठाकरे वारंवार सभेमध्ये त्याचा उल्लेख करत आहेत. उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सहानुभूती आहे असं सातत्यानं सांगितलं जातं. तुम्हाला वाटतं मावळ लोकसभेमध्ये उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे सहानुभूती मिळेल किंवा लोक त्यांच्या बाजूने उभे राहतील? बघा, सहानुभूती कुठेही नाही. या देशाची सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायचं, देश कोण चालवण्यासाठी सक्षम आहे, ही सहानुभूतीची लढाई नाही, कुठल्या प्रकारची लढाई नाही. ही देशाची लढाई. देशामध्ये निवडणूक होत असताना देश कुणाच्या हातामध्ये राहील आणि तो सुरक्षित राहील, देशाची प्रगती कुणाच्या हातामध्ये होईल आणि या दृष्टिकोनातून या देशातील जनतेचा माननीय मोदीजींच्यावरती विश्वास आहे, मला पूर्णपणे विश्वास आहे. हे रडगाणं गेले अनेक दिवस चालू आहे आणि यापुढे देखील चालू राहील. आपण मात्र तुम्ही आतापर्यंत 2 वर्ष खासदार म्हणून म्हणजे 2 टर्म सलग तिथलं मावळचं लोकप्रतिनिधित्व केलेलं आहे. तिसऱ्यांदा आप्पा आम्हाला संसदेमध्ये पाहायला मिळतील? मी तुमच्यासमोर ऑन कॅमेरा सांगतो, 4 जूनला ज्यावेळेस रिझल्ट लागल त्यावेळेस मी 100% लाखोच्या फरकाने विजयी झालेलं तुम्हाला दिसेल. मी याच पद्धतीने आत्मविश्वासाने 2019 सालीच देखील सांगितलेलं होतं आणि आता देखील आत्मविश्वासाने सांगतो, कारण माझी एक फेरी संपूर्ण मतदारसंघामध्ये झालेली. त्या मतदारावरती माझा स्वतःचा विश्वास आहे आणि मतदार हा माझ्या कामावरती विश्वास ठेवतो आहे आणि येणाऱ्या 13 मेला मतदार मला नक्की करतील, इतका आत्मविश्वास मला वाटतो. आपण पाहतोय की येत्या 4 जूनलाच कळेल, मात्र तिसऱ्यांदा मी संसदेमध्ये लोकप्रतिनिधित्व करेन अशी अपेक्षा श्रीरंग बारणेंनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन नागनाथसोबत मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.